मोठा फटका मैदानात फलंदाजाने आगमन केलेलं आहे आणि तिथं मात्र युनिटी लॉयन्स संघाच्या खेळाडूंनी चौकार दाखवलेला आहे. आजचा दिवस म्हणजे खतरनाक असेल बरं का. कोण कुठं पोहोचेल काय सांगता येत नाही. 4 धावा. युनिटी लॉयन्स संघाची सुरुवात. पुढील चेंडू बाला सामना करेल. बाला गोलंदाजीसाठी माही. हा चेंडू गॅपमध्ये खेळून काढला जातोय. ग्राउंड शॉट असेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ऑफ साईडला. माहीची गोलंदाजी. अनुभवी खेळाडू आहेत माही. बरंच काही माहीच्या विषयावरती बोलायचं आहे का. आंबेजोगाई भागामध्ये माहींनी गेले 15 वर्ष क्रिकेट टिकवून ठेवलेले आहे. 22 नंबरची जर्सी घालतात. अनुभवी क्रिकेटर म्हणून माही सरांना ओळखलं जातं. 5 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडूसाठी तयार महेश गिरी. चेंडू सरळ चेंडू खेळला जातोय. डी बॅक पुढे एक्स्ट्रा कव्हर आणि हा सरळ चाललेला 4 धावेसाठी. महेश गिरी म्हणजे एक संयमी क्रिकेटर आहे बरं का. संयमी क्रिकेटर. आज कॅप्टनशिप बघत आहेत. 9 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. माही पुढील चेंडू जिंकण्यासाठी किती मोठं टार्गेट असेल. पहिली विनिंग चालू आहे मैदानामध्ये. हा चेंडू मात्र आणि बोट वरती केलेला आहे पंचांनी. महेश गिरी पहिला खेळाडू. युनिटी लॉयन्स संघाला मोठा धक्का. नऊ धावेवरती युनिटी लॉयन्स संघाचा एक खेळाडू बाद होतोय. क्रिकेट आहे. रामदास साठे जाताना मैदानामध्ये. रामदास हा एक वन डाऊनला जातोय खेळाडू. तर जी कालचा जो सामना आहे ते एका 2 सामन्यामुळे तुम्हाला आज यातला एक सामना क्वालिफाय होणार आहे बरं का. 100% स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व क्वालिफायमध्ये पोहोचणार आहे यातला एक सामना. पण आज एक जरी चूक झाली तरी काय हरकत नाही. एक जरी चूक झाली तरी हायगय नाही. 9 धावा. ऑन साईडला घेतला चेंडू. सरळ ग्राउंड शॉट आहे. दरम्यान लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत मला वाटतं जवळजवळ फलंदाजाने एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 10 धावेवरती. माहीचं षटक एका चेंडूनं पूर्ण होईल. अजून एक चेंडू टाकणं बाकी आहे माहीचं. युनिटी लॉयन्स संघ प्रिन्स पी एस स्पोर्ट प्लाझा अंबेजोगाई. बॅटची मोठी कडा. पहिला टप्पा. दुसरा टप्पा. मिस फिल्डिंग. चेंडू चाललेला आहे थर्ड मॅन कडे. चेंडू फरार. येतोय मनसे प्रीमियरचा पुन्हा एक. तेज देखना. वाघाची धाड फोडली पहाड आणि हा चौकार. एक षटक 14 धावा 1 विकेट. चौदा धावा झालेल्या आहेत. एक षटक 1 विकेट. 14 युनिटी लॉयन्स. अजय शेळके. मोठा फटका. गॅप मध्ये सरळ चेंडू लॉंग ऑफला येतोय आणि चेंडू होतोय 4 धावेमध्ये इन्व्हॉल्व. रेषा फाडून चिरून सरळ जातोय चेंडू चौकारासाठी.
फुलटॉस नो बॉल दिलेला आहे पंचांनी. एक नोपची आणि उघडा डोळे बघा नीट, येते मैदानातून फ्री हिट. मुंडे सर म्हणतात तूच आहे मैदानामध्ये, तूच डाय मार नाही तर काय मार, पण षटकार मार. 19 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू. हो, अप्रतिम चेंडू. बॅटचा आणि पायाचा संगम झाला. तर या चेंडूवरती फ्री हिट स्वस्त गेली ते मात्र महत्वाचं आहे. स्वस्त गेलेले आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अजय. शानदार चेंडू. धाव संख्येमध्ये अडकला असता खेळाडू या कॅच मध्ये, पण तसं काय झालं नाही. चेंडू सरळ निसटतोय हातातनं. 20 धावा झालेल्या आहेत सर. 20. दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडू येणं बाकी आहे अजून. 20 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार अजय. बाला. रामदास चाडे मात्र नॉन स्ट्राईकला. बाला पुन्हा एकदा प्रहार करतोय चेंडूवरती. जवळजवळ मला वाटतं या चेंडूवरती 1 धाव मिळू शकते. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 21 धावेवरती. मनसे प्रीमियर लीग 2025चा थरार 51,000 रुपयाचं बक्षीस ज्यांनी दिलं आदरणीय बीड जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष सुमनजी दस. सुंदर चेंडू ऑन साईडला येतोय, त्या दिशेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करतो तोपर्यंत 2 धावा मात्र मैदानातून निघून जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने 23 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत युनिटी लॉयन्स संघाकडे. प्रथमतः प्रिन्स संघाने नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्ररक्षण मैदानामध्ये घेतलेलं आहे. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा थोडासा लेग साईडला मारा करतोय हा गोलंदाज, आणि इथं मात्र एक सुरेख जेल टिपला जातोय. अप्रतिम जेल टिपला जातोय. एक गोल्डन जेल म्हणलं जातं त्याला. एका हातानं धर्मिकुल थंड थंड उन्हाळ्यामध्ये या झेलमुळं निश्चितच कुठंतरी 2 विकेटच्या दिशेने निघालेला हा संघ युनिटी लॉयन्स संघ. तर 23 धावेवरती ही विकेट मैदानामध्ये दुसरी. मैदानामध्ये आपल्या या चषकाने 16 तारखेला आगमन केलेलं आहे केजच्या तालुक्यामध्ये, आणि केज तालुक्याचेच मनसेचे अध्यक्ष आदरणीय गणेश आप्पा कुलकर्णी यांनी केलेलं हे नियोजन. यांच्या नियोजनाला यश. उद्याच्याला फायनल. आजच सगळ्या संघांचं काउंट केलं जाईल. 23 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. युनिटी लॉयन्स संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर सगळ्यांनाच अजून सुद्धा आज जाण्याची संधी असेल. फक्त निथ्या 11 आणि क्रांती वॉरियर संघाने आपली आपली जागा बनवलेली आहे. अजून एक चान्स आहे सगळ्या संघाला. पाठीमागे राहिलेले जे 6 संघ आहेत, 8 संघांचा समावेश आहे. पुढील चेंडू. शानदार असा फटका. सरळ चेंडू ऑन साईडला घेतला जातोय, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान इथं 1 धाव घेतली जाते. एका धावेच्या साह्याने स्कोरपट बदलतोय थोडासा. 24 धावा झालेल्या आहेत युनिटी लॉयन्स संघाकडे. माहीचं हे दुसरं षटक आहे. माही जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. हलक्या हातानं पुश केलेला चेंडू आहे, सरळ जातोय लॉंग ऑफला. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. हिरो 1 नंबर टी शर्ट घातलेला आहे त्या क्षेत्ररक्षकानं, आणि तो चेंडू फील्ड करताना जवळजवळ एका दुका मैदानात बाहेर येतोय. 25 धावा आतापर्यंत. हलक्या हातानं पंच केलेला चेंडू पॉइंट कडे जातोय. दबाव थोडासा चारी बाजूनं. या चेंडूवरती धावसंख्या नाहीये. पुन्हा माही वापसी करत आहे. गोलंदाज हवी होतोय थोडा फलंदाजावरती. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. 25 धावा. पुन्हा कव्हरच्या दिशेमध्ये क्रॉस बॅटने खेळून काढलेला चेंडू जातोय सरळ सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. अप्रतिम चौका येतोय. खणखणीत सनसनीत दणदणीत मनसे प्रीमियर लीगचा हा एक चौकार. 29 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत.
चेंडूसाठी पुन्हा तयार. बाला, बालाची सुरुवात. सुंदर असा चेंडू लेग साईडला, चेंडू काही काळ हवेत आहे. इथं क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलेला आहे. एक गुड फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा मैदानामध्ये पळत आहेत आणि एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. 3 धावा या मैदानामध्ये येलेले. 3 धावेनं धावफलक मोठं वाढतंय. पटले भाई जवळजवळ मारतो, काउंट करत आहे धावसंख्येला. 32 धावा झालेल्या आहेत. अजून एक चेंडू आहे सर. मोठा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी काउंट करत आहेत आणि दुसरी ही धाव मैदानात पूर्ण. बॅटिंग लाईनला थोडं जातोय, थोडीशी अपील केली जाते. तर रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईटचा नो बॉल आहे का असं विचारत आहेत पंच. हा सर, नो बॉल आहे. स्ट्रेट येणार या चेंडूला. नो बॉल आहे सर. तिसऱ्या पंचांनी निकाल दिलेला आहे की हा चेंडू बीमरचा नो बॉल आहे, म्हणजे कमराच्या वर आहे. क्रिकेटचे खूप मोठे नियम आहेत म्हणजे सर. विष्णू मुंडे यांच्या अर्धशतकासाठी संगणक आर्या उर्फ गणेश व्यवहार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. नाही, चांगलं स्पॉन्सरशिप करताय अगदी आवाजात, कडक आवाजामध्ये. विष्णू मुंडे स्ट्राईक वरती. 35 धावा आहेत. तिसरं षटकच मैदानामध्ये. शेवटचा चेंडू आपटलेला अप्पर. काय सुपर खेळलाय. सरळ चेंडू जातोय 4 धावेसाठी. खणखणीत येतोय. मनसे प्रीमियर लीगचा हा एक देखणा चौकार. आणि आमच्या कमिटीला वारंवार त्यांचं सहकार्य आमचे सचिन मुंडे साहेब अतिशय उत्कृष्ट समालोचन करतात. त्यांनाही मी विचारेल की जवळजवळ मला वाटतं आज तुम्हाला एक चान्स आहे चांगला. 39 धावा झालेल्या आहेत. मुंडे सर काय करताल, जर चान्स मिळालेला आहे त्याचा फायदा मिळेल का तुम्हाला अथवा ना मिळेल, पण सांगितलं पाहिजे थोडं तुमच्या शब्दामध्ये खेळाडूंना. सर चान्स तर खूप मोठा मिळालेला आहे आणि संधी आहे इथं. आणि संघाची सुरुवात सुद्धा चांगली झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 धावांवरती. आणि विष्णू मुंडे आणि त्यासोबत बाळा साखरे दोन्ही चांगले फलंदाज बॅटिंग करत आहेत. तर निश्चितच सर आम्हाला आशा आहे या 2 फलंदाजाकडून की आम्हाला जवळपास 110 ते 120 रन काढावे लागतील. कारण अपोजिट संघामध्ये सुद्धा ऋषी कदम आहे, विशाल जाधव आहे, उजेब लाल आहे, चांगले बॅटर आहेत. त्यामुळं एक मोठी धावसंख्या मैदानावरती उभी करावी लागेल. आणि त्याच पद्धतीने आमचा संघ समोर जातोय. या चेंडूवरती आलाय खणखणीत षटकार. नक्कीच सचिन सर, तुम्ही जे सांगितलं की चान्स मिळाला आहे, परंतु या चान्सचं श्रेय ना मी गणेश आर्याला देणार आहे. कारण की गणेश आर्याने काल प्रत्येक गोलंदाजाला 20-25 धावा येत होत्या. त्यावेळेस गणेश आर्या आला आणि फक्त 5 धावेची ओव्हर केली. त्यानंतर 6 चेंडू 19 धावा असताना सुद्धा त्यावेळेस सुद्धा चांगली षटक टाकून संघाला परत पॉइंट टेबलमध्ये आणलंय. आणि हाच एमपीएलचा हा थरार आहे की 4 संघ अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. कोण जगणार आणि कोण स्पर्धेबाहेर जाणार हे अजूनही निश्चित नाहीये. कारण की हा शेवटचा चेंडू आहे. स्ट्रेट बॅटने खेळलेला हा चेंडू आहे. सुरेख चेंडू. ड्राईव्ह चांगला होता. 1 धाव नक्कीच पूर्ण केली आहे. नक्कीच सचिन सर, तुम्ही काल महेश गिरी सर, तुमचे कर्णधार किरण सारुख सर यांनी आर्याला काल संधी दिली, तुम्ही संधी दिली, त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. परंतु
कालचं जर सिच्युएशन बघितलं ना, तुम्ही धावा जमवल्या होत्या, त्यात काही वाद नाहीये. पण तुमचे गोलंदाज खूप फटके खात होते काल. 3 षटकामध्ये 60 धावा झाल्या होत्या. काल त्यांची जी जॉन सेना स्टाईल आहे, ती सुद्धा खूप व्हायरल झालेली आहे. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खाली 2 खेळाडू झेल घेण्यासाठी टिपलेत आणि इथे झेलवाद होतोय फलंदाज विष्णू. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर धावसंख्या झाली 46 धावा, 3 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाजसाठी जातोय मैदानात. काल लिओ जिम संघाने खरंच जिम सारखी फलंदाजी केली होती. असे फटके बघायलाच मिळत नव्हते. प्रत्येक चेंडू हा फक्त सीमारेषा बाहेर जात होता, परंतु त्या जिमला ब्रेक लावणारा गणेश आर्या याने ब्रेक लावली. त्या पद्धतीने सामना जिंकून दिला आपल्या संघाला. आणि ती जॉन सेना स्टाईल आहे ना, काल आपण त्यांची रील टाकली, 3 तासामध्ये 5000 व्ह्यूज झाले. काय जबरदस्त रील झाली ती जॉन सेना स्टाईल. आणि शेवटचे ते पुशअप्स जे होते ना, ते पण मस्त होते. खरंच आज मोठा आहे. आज कालचा ऑक्सिजन लावलेला थोडं फायद्यात आलेला आहे. व्हेंटिलेटरवर आता आहे तुम्ही. आज चांगला खेळ केला तर नक्कीच कालच्या खेळलेल्या सामन्याचं काहीतरी फळ तुम्हाला आज मिळणार आहे. नंबरचा चेंडू होता. इथे मात्र टायमर संपलेला आहे. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू असणार आहे. रिव्ह्यू साठी संधी होती परंतु रिव्ह्यू घेतला नाहीये. हे प्रत्येक संघाला फक्त एकच रिव्ह्यू मिळणार आहे. त्यावेळेस मात्र तिरक्या बॅटने खेळलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खाली टॉस आणि अत्यंत सुरेख प्रयत्न. 2 खेळाडू जवळजवळ आले होते. चेंडू हातात पडल्यानंतर उसळला आणि मंग स्क्वेअर लेगच्या खेळाडूने एक हाफ वॉली चान्स ट्राय केला तिथे, परंतु झेल होऊ शकला नाही. इथे मात्र षटक होते समाप्त. धाव संख्या आहे. सुरेख प्रयत्न होता परंतु इथे प्रयत्न अच्छा नक्कीच 12 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता असताना सचिन मुंडे सरांनी जे टाकलेलं 7 धावाचं षटक आहे ते कमबॅक होतच, परंतु एक सुरेख गोलंदाजी. आणि मी नेहमी म्हणत असतो जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करतो ना, 12 चेंडू काही धावाची आवश्यकता असते ना, त्यावेळेस संघातील सर्वात चांगला गोलंदाज हा अवलंबला जातो. आपण टीम इंडियामध्ये बघतो जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो, कधी शेवटचं षटक टाकलं जात नाही चांगल्या गोलंदाजाकडून 12 आणि काही धावा शिल्लक असतात त्यावेळेस चेंडू दिला जातो चांगल्या गोलंदाजाच्या हातात. आणि ते तुम्ही चांगले गोलंदाज हे कर्णधाराला माहित होतं, पण तुम्हाला दिलं आणि तुम्ही 7 धावा खर्च केल्या आणि सोबतच एक चांगला फलंदाजही बाद केला. त्यामुळे मॅन इन फॉर्म अनुतोषला बाद केलं. परंतु मी पीएस संघाकडे सुद्धा वळणार आहे. पीएस संघाने सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर कालचा कमबॅक खतरनाक होता पीएस संघाचा. 143 धावा, हायेस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट पीएस अंबेजोगाईचा संघ. आणि तसं पाहायला गेलं तर पीएस प्लाझा आणि युनिटी स्पोर्ट्स दोनही संघ अंबेजोगाईचे आहे. चांगले खेळीमेळीचं वातावरण आहे, मैत्री आहे दोन्ही संघामध्ये. त्यामुळे त्यांना माहित आहे की कुठलाही संघ जर आज पुढे आगेकूच करतोय तर त्यांच्या मैत्रीचा संघ पुढे जाणार आहे. त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना खेळवला जात आहे. टफ फाईट आहे. जिंकणार तो मध्ये, हारणार तो बाहेर होणार आहे. पण तरी ड्रायव्हरली काही नाहीये दोन्ही संघामध्ये. त्यावेळेस मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण करेल. धाव तिथे घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिला. अत्यंत योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आणि मी तुम्हाला फायदेशीर ठरतो. बाळा साखरे पोहोचलाय 26 या धावसंख्येवर 12 चेंडूचा सामना करत आणि विलास राठोड चांगली साथ देतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावेची करत एकूण धावसंख्या युनिटी लाईन संघाची झालेली आहे 54 धावा, 3 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ मैदानात मार्गस्थ असताना चेंडू टाकतोय विशाल. शॉर्टपिच चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मागच्या वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच पीएस संघ आता मात्र विशाल चाटे जेव्हापासून आलेत ना सचिन सर, विशाल चाटे जेव्हापासून आले ना तेव्हापासून पीएस संघ चांगला खेळतोय. नक्की मला वाटतंय विशाल चाटे सर. नक्की 4 म्हणतात काही काही खेळाडूंना. ते संघात आले
मग तुमच्यासाठी मला वाटतं गणेश आर्य मग लकी चार्म आहे. गणेश आर्य आले आणि फील माय लव आर्या. नक्कीच आज आर्याला बघण्यासाठी सर्व प्रेक्षक मैदानात आलेले आहे आणि नक्कीच आर्या म्हटलं ना की ते चित्रपट अल्लू अर्जुन आत्ताचा पुष्पा तेच आठवतो. परंतु आर्याने आपल्याला जीवनात काही गोष्टी शिकून गेलेल्या आहेत. तुम्ही प्रेम करा, निव्वळ प्रेम करा, पण बलिदान करण्याची ताकद सुद्धा ठेवा. फक्त प्रेम म्हणजे प्राप्त करणे नाहीये, प्रेम म्हणजे बलिदान देणे सुद्धा प्रेम आहे. त्या आर्या चित्रपटामध्ये ज्या प्रकारे अल्लू अर्जुनने रोल केला होता, प्रेम करत असताना सुद्धा त्या प्रेयसीला त्याने त्याच्या मित्रासाठी बलिदान दिलं होतं. तशाच प्रकारचा काही एक संदेश आपल्या चित्रपटातून अल्लू अर्जुन देत असतात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय सरळ मिड विकेट दिशेने. येतोय मनसे प्रीमियर लीगचा हा दमदार दिमागदार षटकार. नक्कीच एक सुरेख फटका. या फटक्यावर 6 धावा नक्कीच मिळालेला आहे, परंतु एक आत्मविश्वास फलंदाजाचा जो वाढतो, कारण की मिडल झाल्यानंतर एक मोठा फटका येणे आणि अपेक्षे अनुरूप चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणे म्हणजे फलंदाजाचा कुठेतरी आत्मविश्वास अत्यंत उंचावतो. त्या आत्मविश्वासाच्या बळावर आता मात्र बाळे साखरे पोहोचले आहेत. ते 34 या धावसंख्येवर 15 चेंडूचा सामना करत आणि संघाची धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा. गडीबात संघ हा सामना जिंकणं त्यांनाही तितकाच महत्त्वाचा आहे. सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर एक चांगलं कमबॅक पीएस संघाकडून आपल्याला बघायला मिळालंय. 5 षटकार 63 धावा. करंट रन रेट हा 12.60 आहे. अशाच पद्धतीने जर फलंदाजी झाली तर नक्कीच 3 अंकी आकडा म्हणजे 100 पार गाठणार चित्र दिसायला मिळते. गोलंदाजीसाठी आलाय DK. विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अडवतोय, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. सचिन सर आपल्यासोबत इथे जुळलेले आहेत. गेल्या 5-6 दिवसापासून आपण पांडुरंग महाराजांची कहाणी ऐकतो आहोत. एक राजा होता, तो राजा कुठे गेला अजूनही कोणी सस्पेन्स इथेच आहे. बॅटची बाहेरची कड घेतोय, चेंडू जातोय सरळ थर्ड मॅनच्या दिशेने, चौकार. नक्कीच एक सुरेख फटका. येथे वेलकम बाउंड्री म्हणावी लागेल. फलंदाजाने प्रयत्न केला होता ऑन साईडला खेळण्याचा, परंतु बॅटची वरची कड घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाला बीट करत थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावेसाठी जातोय. महाराजांची जी गोष्ट आहे, राजाची गोष्ट आज ते म्हणतायत की फायनल आहे उद्या ती गोष्ट पूर्ण होणार आहे, परंतु मला नाही वाटत की गोष्ट पूर्ण होऊ शकते. यावेळेस मात्र सुरेख फटका, एक स्क्वेअर कट चेंडू येतोय 4 धावेसाठी. कारण की गोष्ट पूर्ण होण्यासाठी आपण सुरुवात जी केली आहे ती अजूनही आपण राजाने प्रधान इथपर्यंतच आहात. राजाची राणी कुठं होती, राजाचा मुलगा कुठं होता, राजकुमार कुठं होता, सेनापती कुठं होते, या सगळ्या गोष्टी सांगायला अजून मला तरी वाटतं 100 वर्ष लागतील. 100 वर्षामध्ये महाराज जर जगले तर नक्कीच आपण ती गोष्ट ऐकू. आपण जगू का नाही ते तर माहित नाही. आम्ही जगू का नाही ते माहित नाही ना, तुम्ही तर नाही काय होत तुम्हाला, पण ऐकणाऱ्यांनी पण जगले पाहिजे की नाही. कारण की आता तर बरेचसे जे ऐकणारे आहेत ना ते तर शेवटचं मतदान करणार आहे. असे मग ऐकणाऱ्यांसाठी तरी ती गोष्ट पूर्ण करा. महाराज म्हणताय मी अजून 80 वर्ष जगणार आहे, म्हणजे महाराज 150 वर्ष जगणार आहे असं वाटतंय. तो वय 70 वर्ष आहे. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. येथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, उंची कमी आहे, लांबी कमी आहे, उंची जास्त होती. येथे झेल टिपला गेला आहे काऊ कॉर्नरला. एक सुरेख झेल. येथे मात्र बाळा साखरेला परत माघारी परतावं लागेल आणि फलंदाजीसाठी जातोय युनिटी स्पोर्ट्सचा सर्वेसर्वा, युनिटी स्पोर्ट्स लायन्स संघाचा कर्णधार. आणि या स्पर्धेतील एक उत्कृष्ट असं आयोजन त्यांनी केलेलं आहे, किरण सारुख सर. आप्पासाहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस केजमध्ये पहिल्यांदा मी इथे लाईव्ह करायला आलो होतो त्यावेळेस किरण सारुख सर एक चांगली गोलंदाजी करत होते, एक चांगली फलंदाजी करत होते. 2 दिवसासाठी ते लाईव्ह टेलिकास्ट झहिरुद्दीन हाफिज साफ यांनी मला आमंत्रित केलं होतं. त्यावेळेस किरण सारुखबद्दल एक गोष्ट मी सांगितली होती. किरण सारुखचं नाव किरण आणि सारुख हे कसं पडणं असणार, कारण की त्यावेळेस चित्रपट फार हिट झाला होता डर किरण, त्यामुळे त्याचं नाव किरण तर झालंच. आणि तो म्हणणारा शाहरुख हा त्या सामन्यातील त्या चित्रपटातील
नायक होता, खलनायक होता, नायक नव्हता, कारण की नायक सनी देओल होता. तर तसं काहीतरी एक नाव होण्याचं कारण आहे. परंतु किरण एक चांगला फलंदाज, एक चांगला आयोजक आणि एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. या स्पर्धेत म्हणा किंवा केज तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचं योगदान फार मोलाचं असतं. प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक गोष्टीकडे तो लक्ष देत असतो. स्वतः एक शिक्षक असल्या कारणाने वेळेचं नियोजन कसं करावं हे चांगल्या पद्धतीने किरण सारुखला कळतं. मैदानात हजर झालेला आहे. धावसंख्या आहे 72 धावा, 4 गडीच्या मोबदल्यात 6वं षटक मार्गस्थ असताना फुल टॉस नो बॉल असणार आहे. बीमर नो, चेंडू हवेत आहे, परंतु इथे झेल जरी टिपला तरी बाद दिलं जाणार नाही, कारण की पंचांनी आधीच इथे निर्णय कळवलेला आहे की हा बीमर नो असणार आहे. तर बघा यासाठी पण नशीब लागतं. चेंडू खेळतोय पहिला, भेटला नो बॉल, त्याचाच पुढचा चेंडू फ्री हिट. म्हणजे प्रत्येक मेजवानी त्यांच्या समोर येऊन ठेपलेली आहे. उघडा डोळे बघा नीट, MPLचा हा असणार आहे फ्री हिट. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवून दिलंय मिड विकेटच्या दिशेने 6 धावेसाठी. हा येतोय MPL मनसे प्रीमियर लीगचा दमदार षटकार. बघा आता फ्री हिट जर मिळाली तर मग फ्री हिटवर 6 धावा का घेऊ नये. त्यातल्या त्यात फ्री हिट हा फुलटॉस होता. फुलटॉसला मिड विकेटच्या दिशेने पाठवून दिलंय 6 धावेसाठी. षटक इथे समाप्त होतंय. 6 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 6 षटकामध्ये धावसंख्या आहे ती 81 धावा, 4 गडीच्या मोबदल्यात. इथे मात्र मला वाटतं एक सुरेख वेळेचं नियोजन बघायला मिळतंय. अजूनही 8.5 मिनिटं शिल्लक आहे आणि टाकायचे ते फक्त 2 षटक. ते मुबलक वेळ आहे आणि सुरेख नियोजनाबद्ध गोलंदाजी येथे PS संघाकडून बघायला मिळाली आहे. 81 धावा धाव फलकावर बघायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहेत. त्या 12 चेंडूमध्ये बघूया किती धावा युनिटी लायन्स संघाकडून जोडल्या जातात. काय म्हणाल सचिन सर, किती टार्गेट तुमच्या मनात आहे, कारण की तुम्ही गोलंदाज आहात आणि गोलंदाज असल्या कारणाने एक टार्गेटचं कॅल्क्युलेशन मनात ठेवून 110 नक्कीच. आणि क्रिक हिरो पण तेच म्हणतोय, प्रोजेक्टेड स्कोर 108. तर 110 जर इथे झाले तर आज आर्या, सचिन, महेशगिरी सर, ऋषिकेश चौघ आहे ना, मग फिल्डर तर स्वप्नील देशमुख आहे, एक सूर्य गोलंदाज क्षेत्ररक्षक. येथे मात्र सोयर मारा करतोय. पहिल्या चेंडूवर येतोय एक्स्ट्रा धाव संख्या झाली ती 82 धावा. तर म्हणूनच म्हणतात ना, क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. मी तर म्हणतो 11 नाही 12 खेळाडूंचा खेळ आहे, कारण की 12th मॅनची भूमिका फार महत्त्वाची असते. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की 12th मॅनचा उपयोग काय, परंतु 12th मॅन हा मेसेज पोहोचवण्याचं काम करतो. संघ मालकाने दिलेला मेसेज हा मैदानात पोहोचवण्याचं काम हा फक्त 12th मॅनच करू शकतो, कारण की संघ मालकांना स्वतःला आत जाता येत नाही. त्यामुळे 12th मॅनची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात फाईन लेगच्या कडव्यांच्या दिशेने चेंडू जातोय, सरळ सीमारेषा पार येतोय. रिव्हर्स स्वीपचा हा मनसे प्रीमियर लीगचा चौकार. तर 12th मॅन बद्दल आपण बोलत होतो. मेसेज पोहोचवणे इथपर्यंतच नाही, तर वेळेवर पाहणी पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण की उन्हाळ्याचा तडाखा जास्त आहे. जर मैदानात 11 खेळाडू खेळताना थकले आणि वेळेवर पाणी नाही मिळालं तरी सामना गमावला जाऊ शकतो. त्यामुळे पाणी पोहोचवण्याचं काम जे असतं ना, ते पण फार महत्त्वाचं असतं. 4 षटकं जेव्हा संपतात, ड्रिंक ब्रेक केला जातो, त्याच्या आत वेळ कसा मिळेल, 2 मिनिटाच्या आत कसं जाऊन मी सगळ्यांना पाणी पाजून येईल, हे 12th मॅनची फार महत्त्वाची भूमिका असते. आणि आपण इंटरनॅशनल क्रिकेटकडे जर वळालो तर विराट कोहली संघामध्ये 12th मॅन असताना सुद्धा त्याने पाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ड्रिंक ब्रेकमध्ये तो त्याची कामगिरी अचूक आणि एकदम, तर प्रत्येक कामात त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे, एन्जॉयमेंट करून काम केलं पाहिजे. हे विराट कोहलीने आपल्याला दाखवलं की आपण 12th मॅन असून काय करू शकतो. यावेळेस तिरक्या बॅटने अत्यंत उत्तुंग असा मनसे प्रीमियर लीगचा येतोय षटकार. काय फटका होता, बॅटवर आला आणि हवेच्या विरुद्ध दिशेने हा षटकार खेचलाय. महत्वाची गोष्ट म्हणजे, कारण की हवा जी चालली ना, मागचे तुम्ही झेंडे बघा, मनसे जे फ्लॅग आहेत, सुरेख असे फ्लॅग आपण बोर्डवर बघतोय. तर मागच्या संघातील जे 8 संघ आहेत त्या 8ही संघांचं बॅनर जे लागलेले आहेत त्यावर लागलेले झेंडे वाऱ्याच्या दिशेने जे वाहत आहेत, त्यांची दिशा ही जवळपास लॉंग ऑफच्या दिशेने आहे. परंतु येथे षटकार खेचला आहे तो 92 धावा.
षटक संपलं की आम्ही सांगतो ना सर, तुम्ही काळजी करू नका. 9 धावा 4 गडी बाद. यावेळेस रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू फार सोयर असणार आहे. खूप लांब चेंडू आहे. हा पण चेंडू येतोय वाईड. आमच्या सचिन सरांनी म्हटलंय की 110 धावा होऊ शकतात. आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर वाढून 117 झालाय. म्हणजे आनंद होतोय त्यांना, कारण की त्यांना गोलंदाजी करताना काहीतरी हालचाल करता येणार आहे. कारण की गेलेल्या कालच्या आपण सामन्यात बघितलं, त्यांना हालचाल करता येण्यासारखी मुबलक धावसंख्या होती, पण जी फटकेबाजी होती अनुतोषची, त्याच्याने सगळ्यांचे धाबे दणाणले होते. पत्रे वाजले होते. पत्रे तिथं जोरदारात आवाज करत होते. यावेळेस मात्र रिवर्स परत खेळण्याचा प्रयत्न, सलग तिसऱ्यांदा रिवर्स करायचा प्रयत्न होता. मागच्या वेळेस 2 धावा, 2 एक्स्ट्रा धाव जर मिळाल्या असल्या तरी आता लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते, म्हणजे ही पण एक्स्ट्रा धाव असणार आहे. जवळपास 95 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली धावसंख्या. आज शेवट स्पर्धेतील लीग सामन्याचा शेवटचा दिवस. उद्या मात्र इथे फायनलचा थरार बघायला मिळणार आहे. मनसे प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेतील पहिला मानकरी कोण ठरतंय याचा निकाल उद्या लागणार आहे. त्या 19 वर्षापूर्वी त्यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. इथे 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तर गेल्या 19 वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनातून उभारलेली ही मनसे संघटना या रिव्ह्यू घेतलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने येणाऱ्या चेंडूसाठी. मला वाटतं रिव्ह्यू कशासाठी घेतला, वाईडसाठी. गोलंदाजाचा रिव्ह्यू असणार आहे की हा वाईड नाही आहे, परंतु म्हणतात ना की रिव्ह्यू प्रत्येक संघाला एक एक मिळत असतो, आणि एक रिव्ह्यू मिळाला आहे तर घरी घेऊन काय करणार त्याचं, तर शेवटच्या षटकामध्ये वापरून घ्या. काय नक्कीच वाईड असणार आहे. रिव्ह्यू गमावला आहे. गोलंदाजी संघाने हा रिव्ह्यू घेतला होता. बघा फायनलच्या दिशेने रिव्ह्यू फार क्वचित घेतला जातो, आणि तसंच आमचे सचिन सर पण म्हणताय की युनिटी लायन संघाने आतापर्यंत एकही रिव्ह्यू घेतलेला नाही या स्पर्धेमध्ये. वाईड बॉल. यावेळेस मात्र सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने येतोय. चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय. हा मनसे प्रीमियर लीगचा षटकार. अजून एक पत्र वाजवलंय. तू लोकांचे पत्र ठेवूच नको. वाजून वाजून त्यांचे नट ढिले केले सगळे. पावसाळा येणार आहे. मी माफी मागतो आजूबाजूच्या लोकांची, तुमचे पावसाळ्याच्या अगोदरच पत्रे वाजू राहिले. तर 100 धावा इथे पूर्ण होत आहेत. आपण 100 हा आकडा इथे पार केलेला आहे. 103. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. स्क्वेअर लेगचं यावेळेचं क्षेत्र होतं, आणि येथे मात्र संपलेला आहे. फक्त 10 सेकंदातच रिव्ह्यू घ्यायचा असतो. 15 सेकंद असतात, परंतु आपण 15 सेकंदात रिव्ह्यू जर घेतला नाही तर रिव्ह्यू संपतो, म्हणजे रिव्ह्यू घेण्याचा वेळ संपतो. रिव्ह्यू आहे शिल्लक तुमच्याकडे, एक रिव्ह्यू असणार आहे, आणि त्यावेळेस जर रिव्ह्यू जर घेतला असता ना तर कदाचित हा रिव्ह्यू गमावला लागला असता, कारण की बॉल टीप होत होता. टीप होत असणारा चेंडू हा कमरेच्या वर वाटतो, परंतु त्यासाठी स्क्वेअर लेग कॅमेरा पाहिजे. त्यावेळेस अत्यंत अचूक आपण निर्णय देऊ शकतो. परंतु मला तरी वाटतं आपल्या अशा या रिव्ह्यूमध्ये रिव्ह्यू गमावला असता. आणि इथे बटल्या बसलेल्या आहेत. बटल्या म्हणतात रिव्ह्यू अजूनही एक काही रिव्ह्यू घेतलेला नाही आहे. सचिन सरांनी रिव्ह्यू घेतलेले आहेत, परंतु अचूक रिव्ह्यू सगळे आहेत, म्हणजे सगळे रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेत. 109 धावा झाल्यात. 2 षटकामध्ये मी विचारलं होतं, तुम्ही एकाच षटकामध्ये 109चा आकडा पार केलाय. की आता प्रोजेक्टेड स्कोअर जाऊन पोहोचणार आहे तो जवळपास या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात बघावं लागेल. 125 धावा हिरोचं म्हणणं आहे. हिरो काय ते कॅल्क्युलेशनने चालतं. कॅल्क्युलेशन जसं पुढे मागं झालं का लगेच त्यांचं प्रोजेक्टेड स्कोअर चेंज होतो. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सचिन सरांच्या बॅटमधून येतोय एक सुरेख असा कव्हर ड्राईव्ह. किरण आहे, माफ करा, सचिन सर तर इथे बसलेले आहेत. किरण सरांच्या बॅटमधून हा सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह. 4 धावा इथे कव्हर ड्राईव्ह चांगला फटका होता. 4 धावेने धावसंख्या झाली 113 धावा 4 गडी बाद. काय ते कव्हर ड्राईव्ह म्हटलं की सचिन हे नाव डोक्यात येतं, कारण की
क्रिकेटचे देव, क्रिकेटचे भगवान ज्यांना म्हटलं जातं, असे आमचे भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू एक सुरेख कव्हर ड्राईव्ह खेळायचेच. एक बाईचा इशारा इथे आलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह त्यांच्यासारखं आतापर्यंत कोणीच खेळू शकलेलं नाही, कारण की त्यांना आणि नक्कीच आताच मी म्हटलं ना की डर पिक्चर आला होता. डर पिक्चरमध्ये शाहरुख खान विलनच्या भूमिकेत होता आणि तो प्रेयसी किरणला त्रास द्यायचा. तर त्या वेळेस किरण सरांचा जन्म झालेला असावा. तसंच सचिन सर जेव्हा मला क्रिकेट खेळायला लागले ना, यावेळेस भीमर असणार आहे. चेंडू जाणार आहे यष्टीरक्षकाकडे, भीमरचा असणार आहे नो बॉल आणि नो बॉलचा इशारा आहे, म्हणजे इथे आता पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फुलटॉस चेंडू होता. अशा प्रकारच्या चेंडूला काहीतरी खेळलं गेलं पाहिजे, कारण की फलंदाज आता फार एक्सपर्ट झालेले आहेत. त्यांनाही माहिती आहे का हा चेंडू नो बॉल मिळणार आहे, तर खेळल्यानंतर काहीतरी धावा मिळतात. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा डीके फ्री हिट. फ्री हिटला पाठवलंय सरळ मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय षटकार. सुरेख फटका होता. सुरेख फटकेबाजी आता मात्र इथे बघायला मिळते. 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला विलास राठोड. 12 चेंडूचा सामना करत संघाची धावसंख्या 1-2-1-4-4. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ सीमारेषा पार. काय जबरदस्त फटका होता मित्रांनो, काय ताकद होती या फटक्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फार क्वचित फलंदाज असे आहेत का जे षटकार खेचू शकतात. स्वप्नील चाटे असो, सुनील माने असो, सोन्या राऊत असो, आता मात्र त्यांच्याच रांगेत विलास राठोडने आपलं नाव टाकलेलं आहे. एक सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. 6 धावा. एक्स्ट्रा कव्हर बटल्या पण आहे. बटल्या डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे ते लक्षात येत नाही. एक्स्ट्रा कव्हर त्यांच्यासाठी चेंज होतो, परंतु लेफ्टी का असं ना, पण त्यांचा पण फटकेबाजी सुरेख आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर आलेला नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे मात्र विलास पोहोचतो की नाही पोहोचतो, आणि विलास इथे पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात विलासला इथे मात्र परतावं लागेल. 43 या धावसंख्येवर विलास राठोड धावत परत येतोय आणि आता फलंदाजासाठी गेलाय सचिन. सुरेख येथे रनिंग बिटवीन विकेट करणं गरजेचं होतं, कारण की आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं म्हणजे विलासला अर्धशतकाकडे घेऊन जाणारा हा चेंडू असला असता, परंतु इथे फलंदाज होतोय बाद. सचिन मुंडे हा मात्र आता फलंदाजासाठी गेलाय. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विलास राठोडसाठी. एक सुरेख फटकेबाजी तर बघायला मिळाली. म्हणतात ना की खेळासाठी जेव्हा आतमध्ये जातात ना, तर आपल्या अंगकाठीप्रमाणे तरी धावा जमवा. तसं विलास राठोडने इथे दाखवलंय की जसा माझी शरीर यष्टी. येथे मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 बाउन्स नंतर एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाते. इथे मात्र षटक क्रमांक 8 म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. एकूण धावसंख्या केली आहे 130. 110 ची अपेक्षा होती सचिन सरांची, परंतु 20 रन जास्त झालेले आहेत, म्हणजे 130 झाले आहेत. 131 धावा बनवायच्या आहेत PS स्पोर्ट्स प्लाझा अंबाजोगाई संघाला. परंतु PS स्पोर्ट्स प्लाझा अंबाजोगाईचा संघ जर विचारात घेतला ना, तर यांनी जवळपास 143 धावा याच मैदानावर केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा जो टार्गेट आहे, हा टार्गेट कमी पडणार नाहीये. परंतु जॉन सेना इथे आहे मैदानात. 130 धावा जर आर्याने रोखण्यात यश मिळवलं, तर आज म्हटलं त्यांची जॉन सेना स्टाईल पुन्हा एकदा व्हायरल होणार आहे. बटल्या इथे असल्यानंतर काही काळजी न करू. बटल्या आहे म्हणजे तुमचं सगळं सामान्य राहणार आहे.
सगळ्यांना इथे मात्र विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की हा सामना संपल्यानंतर आपल्याला इथे चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. ते टॉप टॉप 3 संघ आपल्याला मिळाले आहेत. चौथ्या संघासाठी इथे चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. त्या चौथ्या संघाच्यासाठी इथे काही षटकाचे सामने इथे होणार आहेत. त्या सामन्यासाठी आपल्याला वेळ हवा असणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे की हा सामना आपण लवकरात लवकर संपवायचा आहे. आणि मग चिठ्ठ्या टाकल्यानंतर आपण कोण कोणाचा सामना किती षटकाचा होईल, कोणाबरोबर होईल, हे चित्र मात्र क्लिअर होणार आहे. टेबल टॉप संघ जर पाहायला गेलं तर चमत्कार, आणि खरंच आपण गेल्या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच म्हणत होतो की चमत्कार काही चमत्कार करतो का. चमत्कार क्वालिफाय होऊ सुद्धा शकत नव्हता, परंतु आज त्यांनी चमत्कार केला आणि डायरेक्ट टेबल टॉपला जाऊन पोचले. ते चमत्कारिक संघ येतो. जरुद्दीन हाफिज साहेब असो किंवा सुनील माने असो, सगळे चांगले, राम काळे असो, चांगले चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी टेबल टॉपला डायरेक्ट मजल मारलेली आहे. म्हणजे नित्या 11 सोबत टेबल टॉपला त्यांचा सामना होणार आहे. क्वालिफायर 1 तो खेळवला जाणार आहे उद्या सकाळी 9:30 वाजता. आणि क्वालिफायर 2 किंवा इलिमिनेटर ज्याला म्हटलं जातं, तो सामना आपल्याला आज आज आपल्याला इथं बघायला मिळेल. आणि डगआउटमध्ये चर्चा चालू आहे की सामना 5 ओव्हरमध्ये मारावा. 130 धावा या 5 षटकामध्येच पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे इरादे स्पष्ट आहे, आक्रमकता आहे, आपण हा सामना जिंकू शकतो, पॉझिटिव्हिटी आहे. नक्कीच पॉझिटिव्हिटी पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. PS प्लाझा स्पोर्ट्स अंबेजोगाईचा संघ. येथे मात्र नियम फार कडक आहेत. कुठलाही खेळाडू हा व्यसन करताना आढळला तर मात्र इथे 5 धावाची पेनल्टी दिली जाणार आहे. आपण कुठल्याही प्रकारचा व्यसन इथे मैदानात करायचं नाहीये, कारण की आपल्याला व्यसनमुक्त युवा पिढी घडवायची आहे. पण बिडी, सिगरेट, गुटखा, तंबाखू किंवा कुठल्याही प्रकारचं नार्कोटिक व्यसन करायचं नाहीये. त्यासाठी अत्यंत कडक नियम आहे की खेळत असताना जर मैदानात कोणी व्यसन करताना बघितलं तर आपण 5 धावेची आपल्याला पेनल्टी असणार आहे. कारण की सगळे युवा खेळाडू आहेत, उष्णता जास्त आहेत, व्यसन करण्याची सवय लागल्यामुळे उष्णतेमध्ये कधी कधी की आपण मी सांगू इच्छितो, 25 रुपयाची पुडी थुकण्यासाठी ते पाणी पित नाही आणि पाणी जर पिलं नाही तर मग हायड्रेशन होतो. 25 रुपये वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे नियम आहे की अजिबात व्यसन करायचं नाहीये. व्यसन करताना आढळला तर 5 धावेची पेनल्टी असणार आहेत. आणि एक चांगलं नियम इथे ठेवलेला आहे, कारण की यंगस्टर जे आहे ते बरेचसे खेळाडू आता मात्र मैदानात स्वतःचं करिअर बनवता येतं. या करिअरच्या अनुषंगाने आपण लक्ष द्यायचं की व्यसन सवय लावायची नाहीये. इथे मात्र मैदानात संघ हजर झालेला आहे, क्षेत्ररक्षण लागले गेले आहेत. तर चला सामन्याला सुरुवात करा. आपल्याला हा सामना संपल्यानंतर
आपल्याला एलिमिनेटर राऊंड सुद्धा आज खेळवायचा आहे. बॉल साठी ते सामना थांबलेला आहे. किरण सरांना विनंती असेल की बॉल मैदानात स्वप्नील सरांना विनंती असेल, कारण किरण सर मैदानातच आहेत. त्यामुळे आता आयोजकाची भूमिका स्वप्नील चाटे सरांना पूर्ण करायची आहे. स्वप्नील चाटे सरांनी मैदानात बॉल टाकलेले आहेत. एकशे 31 धावेचं लक्ष असणार आहेत. बघूया या सामन्याचं चित्र कोणाकडे, चित्रपट कोणाचं हिट होतं हे बघावं लागणार आहे. आज चित्रपट हिट होण्यामागे PS संघ आहे का युनिटी लायन्स संघ आहे? चित्रपट अर्धवट झालेला आहे, इंटरव्ह्यू झालेला आहे. आता क्लायमॅक्स बाकी आहे, सोबतच महाराजांची गोष्ट पण बाकी आहे. राजा होता तो राजा. आता बघा तुम्ही महाराज, आजच्या दिवसपर्यंत तुमचं पण इंटरव्ह्यू झाला पाहिजे, कारण की लोक लोक काय करतात, मग चित्रपट आवडला नाही तर मधूनच तुटून निघून जातात. पहिला चेंडू होती सामन्याला सुरुवात. महेश गिरी गोलंदाज. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिस झालाय. क्षेत्ररक्षकांकडून होते चूक, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावा. चला आता महाराजांना मला वाटतं बराच आराम भेटलेला आहे. आता आपण जाऊया महाराजांकडं, कारण की सचिन सर शेजारी बसलेले होते. त्यावेळेस महाराज चांगली चर्चा करत होते त्यांच्यासोबत. काय चर्चा झाली, काय रणनीती आखलेली आहे, नक्कीच आता पुढचं समालोचन आपण ऐकूया पांडुरंग महाराजांकडून. वा वा वा, आमच्याकडे माईक आला आणि असा सुंदर चेंडू गेला षटकारासाठी. तिथं पण झेंडा लावलाय सर, हा झेंडा तिकडे पण आहे. रिंकूनं झेल घेतला का रिंकूनं? रिंकू सर, सोपा असा वाटतोय हो बाहेरचा सोपा सगळा, पण मैदानात गेल्यानंतर घाम येतोय, घाम. मी म्हणत नाही सर, बटले भाई म्हणतात. तर जवळजवळ मला वाटतं 11 धावा आलेले आहेत स्कोरपटावरती. विशाल जाधव स्ट्राईक वरती खेळताना. आता आपलं खोललं नाही, पण गोलंदाजीसाठी गिरी येत आहेत. गिरी कॅप्टनशिप आज करत आहेत सर. गिरी यांनी कॅप्टनशिप लखाय का जरा गिरीनं, महेश गिरी सरांना. जाऊया मैदानात. थोडा स्लोअर पद्धतीचा चेंडू, हा वाय फायर, चेंडूच्या खाली येतो टायगर आणि हा झेल टिपलेला आहे. इथं 2 प्रेक्षकांनी गोंधळ केला होता, आगे पिच्छे डाय बाय अगल बगल, पण पिक्चर रिलीज झाला बरं का त्यांचा. हा चांगलं, म्हणजे गडबड झाली होती, थोडीशी गडबड गोंधळ झाला होता, पण मोठा झेल आता जात आहे मैदानामध्ये. एक होनहार क्रिकेटर ज्यावेळेस आपण पाहतो विशाल जाधव यांनी खातं, म्हणजे त्याला गोल्डन डक, गोल्डन डक म्हणता येत नाही, पण पहिल्या चेंडूवरती सामना चालू झाला की जो खेळाडू एकाच चेंडूमध्ये बाद होतो अशा खेळाडूला गोल्डन डक, पण तोही गोल्डन डक मध्येच वापस येतोय, सिल्वर डक मध्ये येतोय. हा, तर जवळ 11 धावा झालेल्या आहेत. तर चांदीचं बदक असंही म्हणलं जातं बरं का, चांदीचा बदक. आणि सर जी काय क्रिकेटला बरंच काय, तुमच्याकडे सोन्याचा आहे, आमच्याकडे चांदीचा येईल येणाऱ्या काळामध्ये. सोन्या राऊत यांनी पाळलेला जो बदक आहे तो आणून द्यायचा, म्हणजे झाला तो सोन्याचा बदक. हा, पुढील चेंडू, सगळ्या गोष्टी सोन्याच्या. पुढील चेंडू गिरी, पुन्हा सुंदर असा खेळला जातो, टॉपचा किनारा, डीप बॅकफुट, एक्स्ट्रा कव्हर. रिंकू दादा आता नाही येणार पुढं. 4 धावा. येतोय खणखणीत मनसे प्रीमियर लीगचा हा एक जोरदार धमाकेदार चौकार. या चौकाराने धावफलक वाढतोय 15 धावा.
मोठं आव्हान आहे सर 130 धावेचं. बघा सोन्याचा बदक, सोन्याची टोपी, त्यासोबतच आता आप्पांनी घोषित केलंय प्रथम पारितोषिकासाठी असणार आहे सोन्याची बॅट. हा सोन्याची बॅट बरोबरच आहे. पुन्हा सरांचं राहून राहून डोकं भारी चालतंय. आहा अप्रतिम लेफ्ट स्ट्रोक सरळ लॉंग ऑफला. एक सुंदर शानदार जानदार सरळ चेंडू येतोय. वाघाची धाड फोडली पहाड. हा एक देखना मनसे प्रीमियर लीगचा षटकार. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये राजाची कहाणी अधुरी राहिलेली आहे. तर एक राजा होता मित्रांनो, तो राजा इतका चतुर होता रिंकूभाई. आता कहाणी पूर्ण करायला लागलो, परत म्हणायचं नाही, सांगितली नाही महाराजांनी म्हणून. एक राजा होता, तो इतका चतुर होता, त्याच्याकडे एक प्रधान पण होता मित्रांनो. त्याचा प्रधान इतका हुशार होता आणि तो प्रधान मित्रांनो जरा नंतरच पुन्हा सांगतो, कारण सामना मैदानात कडक चालू आहे. 110 धावेची आवश्यकता 42 चेंडूमध्ये. पुढील चेंडू दिलेला आहे सचिन मुंडे यांच्याकडे. चर्चा खूप चांगली करतात बरं का सर. मी एक टर्निंग पॉईंटचं षटक टाकलं ज्यावेळेस 12 चेंडू 30 धावेची आवश्यकता होती काल संघाला, त्यावेळेस मी एक 7 धावेचं षटक टाकलं आणि आमचे जे आर्या सर आहेत त्यांना पुढच्या षटकामध्ये अगदी मोकळ्या मनानं धिंगाणा करता यावा असं वातावरण निर्माण करून दिलं. त्यांनी पण जॉनशीना पाठीमागं ठेवलं नाही. मैदानामध्ये जॉनशीना आणला आणि तुम्ही म्हणलात की लाईव्हला झुंबड गुटली. ज्यावेळेस झुंबड गुटली झाली त्यावेळेस जवळजवळ 4,500 प्रेक्षकांनी त्या जॉनशीना या स्टेपचा आनंद घेतला. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. 2 वडाप 1 डमडम झी डबाक डमडम. सचिनला मोठी विकेट मिळत आहे. पुन्हा फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा थोडा बदल केलेला आहे. तर जिंकायचं जर असेल तर आव्हान मोठं आहे सर. सगळे मित्रमंडळ, मी अजून एक म्हणतो की 4 देवांची तुम्ही पूजा करा. बटले भाई असं म्हणायचं की 4 देवांची तुम्ही जर आयुष्यभर पूजा केली, आयुष्यभर नाही तुमचं जीवन आहे तोपर्यंत जर पूजा केली तर तुम्हाला कुठल्या धीरूभाई अंबानीच्या घरी जायची गरज लागत नाही. सांगतो जरा मैदानामध्ये पुढे जाऊ दे सामना थोडासा. 4च देव आहेत बरं का, असणारे आणि दिसणारे. जरा तुम्ही पण स्ट्रक्चर लावा थोडंसं. असणारे आणि दिसणारे देव ते 4च देव आहेत. त्या 4 देवांची तुम्ही जर मनापासून सेवा केली तर तुम्हाला कोणापाशी जायची गरज लागणार नाही. सगळं तुमच्या जवळ येणार, प्राप्त होणार तुम्हाला. पुढील चेंडू सचिन मुंडे, सुंदर चेंडू खेळायचा आहे. हाही चेंडू थोडीशी अपील होती मुंडे सरांची, पण दरम्यान चेंडू जातोय किरण सारुख सरांकडे. या चेंडूवरती मात्र काहीच बनलं नाहीये. चांगला चेंडू टाकण्यामध्ये यश येतंय सचिन मुंडे यांना. सर्कलमध्ये आर्या मात्र धडपड करत आहे. आर्या आज काय दाखवतील जलवा बघूया. पॅशन का है ये जलवा. आर्या यांचा काय जलवा असेल. हा चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चाललेला आहे. चेंडू थरार, चेंडू फरार, चेंडूचा थरार. आणि हा येतोय मनसे प्रीमियर लीगचा एक देखना शानदार षटकार. वाघाची धाड फोडली पहाड, येतोय षटकार. एकोणचाळीस चेंडू 104 धावेची आवश्यकता अजून सुद्धा. PS स्पोर्ट्स प्लाझा अंबेजोगाई या संघाला अवघड जाणार नाही. डीके मैदानात आहे. डीकेनेच कालचा सामना अतिशय उत्कृष्ट फिरवला होता. संयमी खेळी मैदानामध्ये काय दणकेबाजी धडाकेबाजी मैदानामध्ये होती. म्हणजे धडाकेबाज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हास्य विनोदी चित्रपट. पुढील चेंडू सचिन मुंडे, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता यावेळेस मात्र शरीराला पूर्ण झोकून दिलेला आहे फ्रंटफुटवरती. बॅटवरती चेंडू घेतला, लेग साईडला चेंडू पाठवलेला आहे आणि इथं मात्र एक येतोय पुन्हा खणखणीत देखना असा चौकार. मनसे प्रीमियर लीगचा हा एक देखना चौकार. जाऊया मैदानाकडे सर. 37 चेंडूमध्ये 100 धावेची आवश्यकता. आमच्या शेजारी भरपूर काही प्रेक्षक बसलेले आहेत आणि मैदानाच्या आसपास बी भरपूर प्रेक्षक बसलेले आहेत. त्यांचं मत असं आहे की 100 धावा होतील का नाही होतील, पण क्रिकेट आहे याचा विचार मात्र केला जात नाही. विचार कधी करायचा
ज्यावेळेस सामना हारतो आणि जिंकतो त्याच वेळेस शेवटच्या क्षणाला टॉपचा किनारा आडवा पट्टा चेंडू 3 खेळाडूच्या हातामधनं सटकतोय. दरम्यान गोलंदाजीच्या दिशेने थ्रो केलेला आहे. सचिन मुंडे यांनी थ्रो करेक्ट केलेला आहे. जवळजवळ मला वाटतं या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूमध्ये जवळजवळ 32 धावा, 16चं रन रेट. तर कंटिन्यू रन रेट बरोबर चाललेला आहे. 36 चेंडूमध्ये 99 धावेची आवश्यकता. 16च्या क्रेडनं जवळजवळ सर होऊ शकतं बरं का. 16 न जर आलं तर 131 धावा टार्गेटला हाईट होऊ शकतात. आणि तुम्हाला अजून एकदा एक थोडी स्ट्रिक्ट देतोय की 4 देव कोणचे आहेत, असणारे आणि दिसणारे. ते तुमच्या समोर आहेत, जवळच्या जवळ आहेत. असणारे आणि दिसणारे जरा लावा स्ट्रिक्ट थोडीशी. सांगतो पुढच्या चेंडूला काय असेल ते. बटलेभाईने अनुमान लावलेला आहे थोडासा, कारण त्या 2 देवांचे प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आहेत. पण दुसरे 2 देव आहेत आणि त्यांनी जर हे सोडलं काम, त्यांचं काम जर सोडलं, त्यांचं जे दररोजच्या दिवसापासून सुरुवात होते आणि रात्रीपर्यंत एंड होतो, हा आणि ना म्हणजे आपलं जीवन कुठंपर्यंत अडकलेलं आहे. सकाळी हा पासून सुरुवात झाली तर संध्याकाळी ना पर्यंत दिवस संपलेला असतो. नाणं म्हणजे 2 बाजूचं, छापा आणि काटा 2 बाजू. तुम्हाला सांगतो जीवन आणि मरण ह्याही 2 बाजू. चला जाऊया मैदानामध्ये. 36 चेंडू, 99 धावेची आवश्यकता. आणि मैदानात येताना आर्या. गणेश उर्फ आर्या. श्री गणेश करणार का पहिले चेंडून? जॉन्सनाची स्टेप येणार का पुढं? वाव, सुंदर चेंडू. मिड विकेटच्या दिशेमध्ये थोडासा दबाव आहे पण सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय उत्कृष्ट आतापर्यंत झालेले सामने बरं का या मनसे प्रीमियर लीग मधले. आमचे गणेश आप्पा यांनी केलेलं नियोजन, आदरणीय बीड जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष आदरणीय सुमनजी दस साहेब यांनी 51,000 रुपयाचे कॅश प्राइज दिलेला आहे. खेळाडूंसाठी मोठा फटका खेळला जातोय. अतिशय उत्कृष्ट असा एक मोठा फटका. बिग बिग जिगरा 6 धावा. खणखणीत असा एक षटकार येतोय. 2 वडाप 1 डमडम, झी डबाक डमडम. सुंदर मोठा फटका. अरा सावळ्या. जीवन हे विकेट राजा, जो हुकला तो संपला. या षटकाराने छलांग मारलेली आहे. डीके असेल किंवा लाला असेल सर. जबरदस्त हाणामारी मैदानामध्ये चालू आहे. बॅट बॉलची आहे बरं का. 33 चेंडू आणि 86 धावेची आवश्यकता. अजून एकदा स्ट्रिक्ट लागू द्या जरा तुमच्या डोक्यामध्ये घुसल्याशिवाय, कारण प्रेक्षक बसलेले आहेत आमचे सर, लाईव्हला बी आहेत ना. प्रश्नाचं उत्तर सर कमेंट्स बी करत आहेत ते की 4 देव आहेत. सुंदर हेलिकॉप्टर ग्राउंड शॉट आहे. कार्पेटच्या साह्याने निघालेला चेंडू लॉंग ऑफला येतोय. महेश गिरी चेंडू फील्ड करतात. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय महेश गिरी यांचं. 32 चेंडू 85 धावेची आवश्यकता. पुढील चेंडू खोल टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर स्क्वेअर लेगच्या दिशेत खेळला जातोय. ऋषिकेशकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ऋषिकेश आता मला वाटतं 2 वर्ष झालं तू क्रिकेट खेळतोय बरं का ऋषिकेश. बटलेभाई चांगला खेळाडू तयार होतोय पोलादासारखा. कट्टर क्रिकेटर व्हायचं असेल ना तर पूर्ण मैदानामध्ये तुमच्यासारखेच पाठीमागं, तुमच्यासारखे बटल्या अजून म्हणजे जॉन्टी केजचा म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. पण तुमच्यासारखा हुबेहूब दुसरा खेळाडू होऊ शकतो का? तर मला वाटतं या येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये. आता रिव्ह्यू घेतलेला आहे तर पंचांकडे जातो, 3ऱ्या पंचांकडे मुन्नाभाई यांच्याकडे. 4 देव, त्यांचंही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे पण रिव्ह्यू येतोय मैदानातून बाहेर. आर्या काय या चेंडूला काय काय केलं आर्याने आणि लालाने बघूया आपण. तिकडे बसून इकडे अंतर लावणे म्हणजे थोडं सोपं नाही पण सरांनी बघितलं असेल तिकडे मोबाईलवर. सर जी नक्कीच मुन्नाभाई. हा सर वाईट बॉल आहे. टायमिंग मध्ये सफल नाहीये. चला जाऊया पुढे. या अवंतर धावेने 1 धाव घेतली जाते. 130 धावेचा पाठला करत 48 धावा बनवलेल्या आहेत प्रिन्स संघाने.
शानदार चेंडू खोल टप्प्याचा, लेग साईडला चेंडू अडवलेला आहे. धबड धबड भागो आणि बात करके पडो. या निश्चितच मला वाटतं खेळाडूंच्या दिशेने हे चित्र दिसत. 30 चेंडू 83 धावेची आवश्यकता. मी मगाशी सांगितलं होतं की 4 देव ज्यांनी आपली ड्युटी जर सोडली तर आपलं जीवन एका क्षणामध्ये संपलं जातं. असे 4 देव, त्यातले बटलेभाईंनी सांगितलेलं की माझ्या घरामध्ये असणारे देव, म्हणजे मी सांगितलं होतं की असणारे आणि दिसणारे 4 देव आहेत. जरा स्टिक चालवा अजून एकदा, जरा नंतरच्या चेंडूमध्ये मी तुम्हाला सांगतो, जरा अजून स्टिक चालवा. मनसे प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला जरी काय देता नाही आलं तर काहीतरी घेता येईल असं मी पहिल्या दिवशी म्हणलो होतो आपणना. आपण म्हणले जरा हुशार दिसते का की महाराज. हां, आप्पा मी दमानी खाणार पण तुपाचीच खाणार असं माझं नियम आहेत. जाऊया मैदानाकडे. पंच आपले उन्हामध्ये काम करत आहेत. पंचांना टोपी पण द्यायची नव्हती, पण असू द्या म्हणलं जरा थोडंसं आपण बी एवढं कठोर नको व्हायला. ऋषिकेश येतोय. ऋषिकेश निहरकर सर, त्याच्या विकेट आहेत बरं का. 1-2 1-2 गोलंदाजीमध्ये अतिशय गुड गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये दाखवतो. 48 धावा झालेल्या आहेत प्रिन्स संघाच्या. हा चेंडू दरम्यान चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाकडे. यष्टी रक्षक चेंडू गॅदर करतोय आणि हा किरण सरांच्या स्पोर्टमध्ये खेळाडू तयार होतोय बरं का. तो किरण सरांनी ऋषीला तयार केलेला आहे. चांगलं लक्ष दिलं तर अजून सुद्धा तो तयार होऊ शकतो. एवढं शरीराला पूर्ण घासायचं की 24 कॅरेट सोनं दिसूसपर्यंत त्याला घासून घासून पाक सोन्यासारखं करायचं. वाव, वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल. हा मात्र झेल टिपला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा धक्का, बडी मछली जाल में फंस गई. ठीक आहे. कॉमेंट्री बॉक्सकडे येताना, तंबूमध्ये येताना, बॅक टू द पेवेलियन, तर मला वाटतं जवळजवळ 28 चेंडूमध्ये 83 धावेची आवश्यकता आहे अजून. जमलेले तमाम आमचे सर्व मित्रपरिवार, आदरणीय लखनजी हजारे साहेब यांचं इथं आगमन होतं. या स्पर्धेला त्यांचं मोठं सहकार्य आहे. त्यांनी व्यासपीठामध्ये विराजमान व्हावं अशी नम्र विनंती. लखनजी हजारे, आगतम स्वागतम सुस्वागतम. 28 चेंडू 83 धावेची आवश्यकता. ती काशी चाललेले 4 देव आहेत, असणारे आणि दिसणारे. याचं उत्तर सांगणार आहे. हा, APLचे चेअरमन म्हणून त्यांना पद होतं. APL ज्यांनी भरवली अजून आहेत का? वाह, क्या बात आहे. त्यांचं पद आहे APLचे चेअरमन. हजारे साहेब, आहा, चांद तारो में नजर आए चेहरा तुम्हारा. वाव, वाघाची दाढ फोडली पाड. या चेंडूवरती येतोय मनसे प्रीमियर लीगचा धमाकेदार षटकार. 27 चेंडू 77 धावेची आवश्यकता. हा, MPLच्या विषयी मी लखनजी हजारे साहेबांकडे जाईल की MPLचा अनुभव तो कसा अनुभवला तो मात्र या प्रेक्षकांना आणि लाईव्हच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा सांगावं अशी मी विनंती करीन. जातोय मी तथा लखनजी हजारे साहेबांकडे. हा एक मोठा अप्रतिम षटकार येतोय. पंचांचा निकाल 6 धावा. मनसे प्रीमियर लीगचा धमाकेदार षटकार. जातोय मी सरळ आमचे मित्र लखनजी हजारे साहेब यांच्याकडे. या ठिकाणी आमचे मित्र गणेशप्पा कुलकर्णी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या वतीनं MPLचं पहिल्या सत्राचं आयोजन केले. त्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. व त्यांच्या हातातून येणाऱ्या काळामध्ये 10 ते 15 पर्व घडावेत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना उद्याच्या फायनलला त्यांना शुभेच्छा देतो. व माझ्या वतीने बी उद्याच्या फायनलला भरघोस असं बक्षिसांचा वर्षाव होईल असं क्रिकेटांना या ठिकाणी आश्वस्त करतो व थांबतो. धन्यवाद, धन्यवाद हजारे साहेब. प्रतिसाद आणि एक मोठी मैत्री आपल्या ह्या सर्वांसमोर एक मैत्रीची गट्टी राहावे. मित्र असावा तर कसा, श्रीकृष्णासारखा आणि सुदामासारखा असावा हे असं आपण प्रतीक पाहत असतो प्रत्यक्षा. तसेच मित्र आमच्या गणेशप्पा कुलकर्णी यांना मिळत आहेत. आणि मैदानात ऋषिकेशकडे जाऊया आपण. हलक्या हाताने पंच केलेला चेंडू आहे आणि ज्या वेळेस संघाला गरज असेल धावसंख्येची त्यावेळेस मला वाटतं महेश सरांनी, लाला सरांनी
खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि मला वाटतं इथं पाहायला गेलं तर 70 धावेची आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये. गेले जवळजवळ 2 वर्ष झालं की आपल्या राजाची कहाणी अडकून बसलेली आहे. ती कहाणी सांगणार, पण त्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी विचारलं जातंय की 4 देव आहेत, ते असणारे आणि दिसणारे. 24 चेंडू 70 धावेची आवश्यकता. असणारे देव तुमच्या जवळ. पटल्याभाईंनी थोडा ट्रिक लावलेली आहे की जवळ असणारे, तुम्ही उपाशी असताना तुम्हाला घास भरवायला येणारे म्हणजे ती आई. तुम्हाला कुठंतरी उणीव भासली उन्हाची, तुमच्या डोक्यावरती कपडा झाकून ठेवणारे ते म्हणजे वडील. ते तुमच्या जवळ असणारे आणि दिसणारे म्हणजे दररोज आपल्या या जगाला उजेड दाखवणारे ते म्हणजे सूर्यनारायण. आणि संध्याकाळी तुम्हाला रात्रीमध्ये थोडंसं कुठंतरी धुंदलं दाखवणारे ते म्हणजे चंद्रनारायण. असे 4 देव नसले तर आपल्या जगामध्ये तुम्हाला कुणीच उद्या जवळ करणार नाही. आणि या 4 देव तुम्हाला मी टीक लावली होती की जरा थोडा विचार करा की 4 देव असणारे आणि दिसणारे, सूर्य, चंद्र, आई आणि वडील. 24 चेंडू आणि 70 धावेची आवश्यकता. लावलं टायमिंग लावलं, काउंट होते सर, टायमिंग लावलेलं आहे. दिसतंय सर, क्रच आहे ना. 12 मिनिटाचा काम अजून चालू असावं. 12 मिनिट आणि 44, 43, 42, 41, 40 सेकंद चालू झालेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जातोय मी मैदानाकडे. तमाम मित्र परिवार आलेले आहेत आमच्या गणेश आप्पांचे. हो, अतिरिक्त मित्र परिवार ज्यावेळेस येतात त्यावेळेस ही स्पर्धा पूर्ण होते आणि आप्पांनी आतापर्यंत जोडलेली मैत्री कुठंतरी चुकू नये आणि मित्र चुकून राहू नयेत असं काम आप्पांचं या स्पर्धेच्या माध्यमातून चाललेलं आहे. सुंदर असा फटका, क्या बात आहे. चेंडू हवाई फायर, लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू फरार येतोय. 2 वडाप, 1 डमडम, झी डबाक डमडम षटकार, खटॅक. 22 चेंडू 64 धावा होतील का? पुन्हा सर पण आहेत, आमचे बटले भाई पण इकडे आहेत. सुंदर नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनामध्ये मनसी प्रीमियर लीग म्हणलं तर सर मला वाटतं हे पर्व पहिलं. सुंदर फटका, क्या बात है, सुपर से ऊपर. आर्या सर, जॉन सिनाची स्टाईल झाली असती पण हातातनं चेंडू सुटला. नशीब भोपळा घेऊन येत असलं ना तर तुम्ही लोखंड जरी डोक्यावर घेऊन उभं राहिलात ना तरी काय अवघड, म्हणजे सोपं नाही ना अवघड नाही. जय मैदानाकडे 21 चेंडू 63 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. गोलंदाज मात्र थोडासा डेंजर झोन मध्ये जाताना या झेलसाठी. जाऊया मैदानाकडे. 21 चेंडू 63 धावेची आवश्यकता. 3 संघ खतरनाक आहे, कधी काउंट करू शकतो. हो, लेग स्टंपाचा जोरदार हिट मारा. पायावरती आदळतो चेंडू, मराठी भाषेत बकमा. त्याच्या पलीकडे गेलं की गुंदा आणि आता म्हणलं तर रपका. 20 चेंडू 63 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा मित्रांनो, एक राजा होता, तो चतुर होता जरा, नंतरच पुन्हा सांगतोच. सामनालाही कडक मैदानामध्ये चालू आहे. वा 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 वा. ऑफस्टिकला चेंडू केलेला आहे, सरळ जातोय फुलेर लाईन मध्ये. किरण सारुख सर चेंडू गॅदर करत आहेत. इथं लालाला मात्र संधी आहे मोठी. 23 धावेवरती खेळत आहे लाला. वाव बॅटिंग, खतरनाक बॅटिंग. सामना जर जिंकायचा असेल तर एक तडाखेबाज फलंदाजी व्हायला पाहिजे. तळपत्या उन्हामध्ये झळकता कार्यक्रम. फुलेर लाईनचा चेंडू लेग साईडला घुमवलेला आहे. दे घुमा के अरा झुम झुम चकाला का भूम भूम. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी आणि गोलंदाजाने रिव्ह्यू मागितलेला आहे. बघूया काय होतं ते. दोघा जणांमध्ये जुगलबंदी, पंचांमध्ये आणि गोलंदाजामध्ये. या निर्णयाचा पडदा इकडे आहे. 1 मिनिट तुमच्याकडे येईल. थोडासा चाललेला आहे निर्णय. मोशीनचे सगळे सामने संपलेले आहेत. हा सर, हा नो बॉल आहे बॉस. हाईटचा नो बॉल आहे. भीमर आहे, अंगावरती येतोय आणि खेळताना ज्यावेळेस फलंदाज पुढे येतो फलंदाज त्यावेळेस स्टॅच्यू कुठं होतो हे पंचांच्या लक्षात येतंय. कंप्लीट झालेलं आहे आतापर्यंत. जवळजवळ मला वाटतं बटल्याबाईकडे दिलेलं आहे सगळं समीकरण धावसंख्येचं. 75 धावा.
19 चेंडू 56. वाव, अप्रतिम, सबसे फुल, ब्युटिफुल, कूल कूल डरमे कूल, झेंडूबाम षटकार. षटक संपलेलं आहे. 18 चेंडूमध्ये 50 धावेची आवश्यकता. होईल का 18-50? वा वा. PS स्पोर्ट प्लाझा अंबेजोगाई संघामधून उत्साह निर्माण होतोय, कारण त्यांचा कालपासून इथं लक लागलेला आहे. सिल्वर डग म्हणायला काय हरकत नाही, सिल्वर लक लागलेला आहे त्यांचा. अठरा चेंडू 50. आता बाहेरून असं म्हणलं जातं की अर्धा डझन पाहिजे. अर्धा डझन आमच्याकडे बाजारात मिळते, कारण बाजार बंद आहे आता 8 दिवस झाले. हे हो ना, म्हणजे 6 अर्धा डझन. सचिन मुंडे येताना गोलंदाजीसाठी. हा, 18 चेंडू 50 धावेची आवश्यकता. होईल का सामना? होऊ शकतो, पटल्या भाईचंही म्हणणं आहे. पण सचिन मुंडे आहेत गोलंदाजीला, एक बोलण्यासाठी पोपट आहे, आणि गोलंदाजी म्हणजे त्यांना दिलंय. आता सेकंड लास्ट दिली असती तर काय हरकत नाही, पण 18 बॉल आहेत. फुल टॉस, एक साईडला चेंडू येतोय, शरीराचा वेध घेऊन चेंडू जातोय सरळ कोरलेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू उचलतोय तोपर्यंत बॅटिंग लाईन कडे थ्रो केलेला आहे. किरण सारुख सर चेंडू काउंट करत आहे. जवळजवळ 17-49. मनसे प्रीमियर लीग 2025 भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सुमनजी दस, बीड जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष आदरणीय. सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर, आणि मला वाटतं सरळ बोटवरती गेले पंचांनी. आणि सचिन मुंडे मैदानात या जोडीला तोडण्याचं काम करत आहे. बॅक टू द पेवेलियन. एक सुपर से ऊपर खेळाडू मैदानात बाहेर येतो, कारण जोडी बनली होती सर, पार्टनरशिप बनली होती. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावेची आवश्यकता अजूनही बरकरार आहे. यानंतर अजय 0-1, त्याच्या पुढे गेलं तर 10, आणि 0ला एवढी किंमत आहे. नऊ मिनिटांमध्ये राहिलेले चेंडू कंप्लीट झाले पाहिजेत सर. त्यासाठी टाइम काउंट चालू आहे. तुम्ही जिंकायला आणि टाइम काउंट व्हायला आणि तुम्हाला पेनल्टी मिळायला असं काही करू नका. म्हणजे झालं 16 चेंडू 49 धावा. 16 गेंदों में 49 रन की जरूरत, म्हणजे 16 चेंडू मध्ये 49 धावेची आवश्यकता. पुढील चेंडू 16 चेंडू 49. सचिन मुंडे सामना करत आहे अजय. वाव, वंडरफुल. इकडे मात्र गुलीगत फिल्डिंग, बुक्की टिंगुळ, गुलीगत फिल्डिंग. 1 धाव. 14 चेंडू 48. चेंडू 48 धावेची आवश्यकता. जबरदस्त फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बम बमची का बम, गुलीगत, झुकेगा नाही साला. षटकार. मनसे प्रीमियर लीगचा हा एक थरारक स्ट्रोक. झालं झालं, काउंट झालं. काय काळजी करू नका सरजी, झालं झालं, काळजी करू नका सर. जाऊया पुढं. सचिन मुंडे कुठ्यातलं षटक पूर्ण करताना गुलीगत, झुकेगा नाही साला. हो, लेग साइडला पुन्हा एकदा डीप स्कोर लेगला. चेंडू फरार. चेंडूवरती येतोय टायगर, चेंडू फील्ड करतोय. केज मधले बरेच टायगर आलेत बरं का आता या जंगलामध्ये क्रिकेटच्या. मोठे मोठे टायगर या जंगलामध्ये. क्रिकेटचं हे मोठं जंगल,
राज करण्यासाठी सगळ्यात मोठं जंगल म्हणजे क्रिकेट. सगळ्यात डेंजर भुजंग म्हणजे हा सगळ्यात डेंजर आहे का भुजंग? अरे रे रे, निगाह है कहीं पे. करायला गेलो मारुतीन झाला गणपती. असंही क्रिकेटमध्ये होऊ शकतं. आताच्या 3 धावा का पंच? पंच 3 धावा का? हा हा हा, राईट राईट, ओके ओके ओके. स्क्वेअरलेग पंच सांगत आहेत. जवळजवळ मला वाटतं या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 12 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता. प्रिन्स स्पोर्ट प्लाझा अंबेजोगाई आणि मिनिट 6 मिनिटांमध्ये झालेलं काम योग्य होणार. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावेची आवश्यकता. आला आला ऋषी मैदानामध्ये आला. हा केस तालुक्याचा टायगर मैदानामध्ये येतोय. त्याचं नाव आहे ऋषी उर्फ नाना. डेंजर दबंग आहे तो. रावडी राठोड झिंताता चिताता दबंग. 12 चेंडू 38. कशा पद्धतीने सामन्यावरती लक्ष असणार युनिटी लॉयन्स संघाचं आणि प्रिन्स स्पोर्ट प्लाझा अंबेजोगाई संघाचं. 12 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता. आणि या चेंडूवरती गगन चुंबी प्रहार केलेला आहे. छलांग मारलेली आहे. 6 धावा. वाघाची धाड फोडली पहाड. येतोय शानदार मनसे प्रीमियर लीगचा षटकार. धमाल दे धमाल. 99 धावा झालेल्या आहेत. शानदार फटका. एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, एक. क्या बात आहे. षटकाराची हायट्रिक होणार अजयच्या बॅट मधून. सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 10 चेंडू मध्ये 26 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल. गणेश आप्पा कुलकर्णी यांनी केलेलं नियोजन पुन्हा एकदा मैदानामध्ये येत आहे. धिंगाणा घालताय. कष्ट असे करा की यश, तुम्ही नाही बोलाय सर, कष्ट असे करा की यश तुमच्या समोर धिंगाणा घालत असेल. अजय अंबाला, करण अंबालाचा दुसरा भाऊ मैदानात. अजय अंबाला हॅट्रिकच्या चान्स वरती जातोय. सुंदर हेलिकॉप्टर. चेंडू फरार. या दिशेला मात्र शतरक्षक आहे आणि 4 धावा गेलेल्या आहेत. आता मात्र थरथराट. काय करावं आणि काय नाही. करण अंबाला सारखी बॅटिंग अजय अंबाला मैदानामध्ये करतोय. करण अंबाला यावर्षी जास्त चमकलेला खेळाडू. 9 चेंडू 22. जसा की जगत सरकार अंबाला मैदानामध्ये जगत सरकारही असू शकतो बरं का. हा येस येस बॉस, ओके ओके. लक्ष तुमचं चांगलं आहे. 22 धावेची आवश्यकता 9 चेंडू मध्ये. ऋषी वापसी करणार का? हवाई फायर. चेंडू सरळ जातोय बाहेर. येतोय मनसे प्रीमियर लीगचा हा एक देखना षटकार. अजय अंबाला, करण अंबाला मैदानात येतोय. काय सुपरचे उपर बॅटिंग आहे. ऋषीला मात्र वापस यावं लागतंय. मॅच मध्ये येण्यासाठी काय करावं लागेल? 8 चेंडू 16. 8 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. येऊ द्या येऊ द्या. 16व्या वर्षी भारतामध्ये ज्या वेळेस सचिन तेंडुलकरने बॅट घेतली त्यावेळेस त्याला क्रिकेटचा भगवंत म्हणून ओळखलं जातो. 16व्या वर्षीचं काम आहे. क्रिकेटमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. ऋषी करणार का वापसी परत? या चेंडूवरती केलेली वापसी मात्र चुकलेला यष्टीरक्षक. चेंडू पाठीमागे जातोय. 1 धाव मात्र निश्चित येते. या चेंडूवरती 1च धाव दिली. ऋषीने वापसी केलेली आहे पण ती मात्र देर से आहे लेकिन तंदुरुस्त. 7 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता.
7 चेंडू आणि 15 ऋषी कदम पुन्हा वापसी करत आहे विजय अंबाला नॉन स्ट्राईक वरती. हा चेंडू मोठा आहे, हवा लागते चेंडूला, दोन्ही खेळाडूच्या समोर आर्या येतो चेंडूवरती, आर्याने थ्रो केलेला आहे आणि ऋषिकेशचं हे षटक मात्र मैदानामध्ये राहिलेले 6 चेंडू जबाबदारी कुणाच्या खांद्यावर असेल. 13 धावेची आवश्यकता. आर्याकडे असेल का जबाबदारी की किरण सारुख सरांकडे असेल ही बघायला पाहिजे. 6 चेंडू 13 किती मिनिटामध्ये? 2 मिनिटामध्ये काम झालं पाहिजे. 2 मिनिटामध्ये. पहिल्या 40 सेकंदामध्ये जर चेंडू टाकला तर पुढच्या ग्रेस पॉइंटला तुम्हाला यश येणार आहे 6 चेंडूसाठी. सेकंद झाले 40. आता काउंट होत आहे 1. चला 6 चेंडू मध्ये 13 धावेची आवश्यकता आणि जॉन सीना मैदानामध्ये. गणेश आप्पांनी केलेलं नियोजन, आप्पा क्या बात आहे. आप्पाचा लई थाट आहे. अंबाला येतोय, अजय अंबाला स्ट्राईक वरती. अंबाला, करण अंबालाचा दुसरा भाव. हा चेंडू सरळ जातोय मिड विकेटला, गॅप मध्ये कार्पेट स्ट्रोक आहे, सरळ चेंडू सनसनीत खणखणीत चौकार. अंबाला सामना घेऊन येणार का? 5 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. जॉन सीना मैदानामध्ये आपली शैली दाखवणार का? जॉन सीना आणि अंबाला. अजय अंबाला केज मध्ये करण अंबालाचं काम करत आहे. 31 धावेवरती गेलेला आहे बरं का. 5 चेंडू 9 धावेची आवश्यकता. 130 धावा चेस व्हायला लागलेले आहेत. हे रेकॉर्ड आहे बरं का मनसे प्रीमियर लीगचं. आप्पाचा लई थाट आहे. वाव, शानदार लेग साइडला घुमवलेला चेंडू. दे घुमा के बुम बुम शकाला का बुम चौका. अरे रे रे, सावळ्या 4 चेंडू 5, 130 धावेचंही टार्गेट पूर्ण होतं वाटले भाई. हो, अजय अंबाला 9 चेंडू मध्ये 35 धावा. व्हॉट अ बॅटिंग, व्हेरी व्हेरी डेंजर, गुड बॅटिंग. काय बॅटिंग काय भावानो, जबरदस्त. प्रिन्स PS स्पोर्ट प्लाझा अंबेजोगाई. खोल टप्प्याचा चेंडू सरळ येतोय मिड विकेट कडे, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि तो चुकला तो मुकला. जीवन हे विकेट राजा, जो हुकला तो संपला. अरारारारा, सावळ्या मला वाटतं हे बटले भाई दृश्य तुमचं आठवलेलं आहे मला. शंभूचा झेल आणि तुमचा चौका, क्या बात आहे. 3 चेंडू 1 धाव, एकवल झालेला आहे. आंबेजोगाईचा संघ प्रिन्स 11 सर खरंच टक्कर मध्ये देऊन आलेला आहे पुढे बरं का. वाव, ब्युटिफुल, ब्युटी क्रिकेट. घोडा पलटी टांगा फरार, टांगा पलटी घोडा फरार. आणि या सामन्याचा विराम दिलेला आहे युनिटी लॉयन संघाने. हा सामना मैदानात सन्मानाने दिलेला आहे प्रिन्स 11च्या हातामध्ये आणि मुंडे साहेबांचा चेहरा पडलेला आहे थोडासा. पण क्रिकेट ही काय आहे हे निश्चितच आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. अभिनंदन द्यायचं सर सर्वांना की या सामन्यासाठी जे झालं ते मैत्रीपूर्ण झालेलं आहे. या चषकामध्ये हे पर्व पहिलं आहे, फक्त कोऑपरेट करा.